कार्डिओ चांगलं होतं, हार्ट चांगलं काम करतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात नाही तर असे म्हणजे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. त्याच्यानंतर डोपामिन सिक्रेट होतं जे की तुमचं मूड चांगलं बॅलन्स चांगलं ठेवतात. नियमित रेग्युलर बेसिसवर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणं का बरं गरजेचे असते? नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नियमित रेग्युलर बेसिसवर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणं का बरं गरजेचे असते. आणि जर आपण रेग्युलर बेसिसवर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नाही केली, शारीरिक संबंध नाही ठेवले तर आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा, तुमच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. कारण की जर रोजचे तुम्हाला 2 व्हिडिओ तुम्हाला सायंटिफिक पाहिजे असतील तर नक्कीच तुम्हाला काही ना काही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये माझ्या व्हिडिओचा बेनिफिट होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की रेग्युलर बेसिसवर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं का बरं असतं. कारण की तुम्हाला माहीत आहे का की रेग्युलर जर संबंध तुम्ही ठेवत असाल तर तुमचे हार्मोन्स खूप बॅलन्समध्ये राहतात. तुमच्या बॉडीमध्ये एंडोमॉर्फिन म्हणजे जे पेन कम करतं ते हार्मोन्स चांगले सिक्रेट होतात. त्याच्यानंतर डोपामिन सिक्रेट होतं जे की तुमचं मूड चांगलं बॅलन्स चांगलं ठेवतात. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन चांगलं सिक्रेट होतं. त्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटतं, तुम्हाला काम अँड क्वाईट वाटतं आणि असे बरेच या रेग्युलर ॲक्टिव्हिटीमुळं आपल्याला बेनिफिट मिळतात. पण जर याच्या उलट तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर सेक्स करत नसाल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं, ताणतणाव येऊ शकतं, तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो, तुमचं लक्ष बरोबर प्रॉपर कुठं लागणार नाही, तर असे म्हणजे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. रेग्युलर सेक्स जर करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात, असं एका स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे. आणि जर स्त्रिया जर रेग्युलर बेसिसवर जर शारीरिक संबंध ठेवत असतील तर त्यांना CS सर्व्हिक्स म्हणजे सर्वायकल कॅन्सर होण्याचे चान्सेस हे खूप पटीनं कमी होऊन जातात. बघा, जे लोक रेग्युलर बेसिसवर सेक्स करतात त्यांचा चेहरा टवटवीत वाटतं, त्यांना फ्रेश वाटतं, त्यांना कोणतंही मानसिक दडपण किंवा मानसिकता म्हणजे त्यांची बिघडत नाही. तर हे बेनिफिट घेण्यासाठी प्रत्येक वेळेला तुमच्या वयानुसार तुम्हाला रेग्युलर बेसिसवर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण की शारीरिक संबंध हे म्हणजे एक आपली ड्युटी आहे म्हणून न करता एक प्रॉपर एक्सरसाइज आहे. कारण की त्याच्यामध्ये कॅलरी बर्न होतात, कार्डिओ चांगलं होतं, हार्ट चांगलं काम करतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जे लोक रेग्युलर बेसिसवर शारीरिक संबंध ठेवतात त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका खूप कमी असतो. आणि बरेच आपल्या म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात जे की 45-50च्या नंतर मी त्यांना माझ्या मित्रांना म्हणा किंवा काही पेशंटला विचारतो की तू किती वेळ सेक्स करतो. तो म्हणतो आता आपल्याला 2 मुलबाळ झाले, सगळं झालं, आता कशाला पाहिजे. अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका, प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका किंवा CS सर्व्हिस होण्याचा धोका हा खूप जास्त आढळून येतो. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओद्वारा मी एकच विनंती करतो की ॲज पर द युअर एज तुम्ही रेग्युलर बेसिसवर शारीरिक संबंध ठेवणं हे खूपच अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते खरोखर आपल्या दोघांचं बॉन्डिंग होतं, आपल्या दोघांमध्ये बॉन्डिंग राहतं. त्याच्यामुळे आपली पार्टनर चिडचिडापणा करत नाही, त्यांना असं म्हणजे एकटेपणा वाटत नाही. आणि जर तुम्ही टाळत असाल आणि एक दुसऱ्याकडं म्हणजे अपोजिट तोंड करून जर झोपत असाल तर नक्कीच तुमच्या संबंधामध्ये अडथळे येऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं वैवाहिक जीवन जर चांगलं ठेवायचं असेल, तुमच्या दोघांची हेल्थ पण चांगली बॅलन्समध्ये ठेवायची असेल तर रेग्युलर बेसिसवर शारीरिक संबंध ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की ज्या लोकांना सुरुवातीला असं वाटतं की नपुसंकता आली त्याच लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. कारण की आपल्या जे कडच्या रक्तवाहिन्या असतात ह्या फक्त 1 or 2 mmच्या असतात. मग आपल्या जे ॲथेरोस्क्लेरोसिस होतं हे पहिले आपल्या इंद्रियापासून सुरुवात होतं आणि नंतर आपल्याला कार्डियाक जे आपण म्हणतो की ज्या नसा असतात त्या ब्लॉक होतात. तर जर तुम्हाला प्रॉपर म्हणजे नपुसंकता पण आली असेल तर तो एक म्हणजे आपल्याला हृदयाचा धोका होईल असं जर म्हणून ट्रीटमेंट घेतलं
तर ताबडतोब आम्ही तुम्हाला काही ॲडवाईस करतो, डाईट ॲडवाईस करतो, कार्डिओ ॲडवाईस करतो किंवा काही तुम्हाला अजून मेडिटेशन सांगतो. हे जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर पुढचे येणारे हार्ट अटॅकचा जो धोका असतो तो आपण नक्कीच टाळू शकतो. तर रेग्युलर बेसिसवर शारीरिक संबंध ठेवल्यामुळं नक्कीच आपलं जीवन चांगलं राहतं, आनंदी राहतं आणि ते आपलं नातं पण चांगलं टिकून राहतं. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर अजून काही तुम्हाला काही शंका असतील, काही गैरसमज असतील, तर नक्कीच तुम्ही माझ्याशी केव्हाही कॉल करून व्हिडिओ कॉलने जोडून जे काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्याची विचारणा करू शकता आणि माझ्याकडून प्रॉपर काउन्सिलिंग पण करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.